नमस्कार, मी सुलेमान तांबोळी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन। हेल्मेट सक्ती मागे घेतलेली नाही, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांची माहिती। टेंबू उपसा सिंचन योजनेस द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता। ट्रॅक्टर खाली चिरडून बालकाचा मृत्यू। धनश्री परिवाराने ग्रामीण भागातील जनतेची अर्थवाहिनी म्हणून ओळख निर्माण केली, सुधाकर पंत परिचारक यांचे प्रतिपादन। अक्कलकोट कारंजा चौकातील दारा राणी उद्यानाची दुरावस्था। आणि मंगळवेढ्यात मोहम्मद रफी यांची जयंती साजरी, सूरसंगमच्या ट्रॅक शोने श्रोत्यांची मने जिंकली। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। सोलापूर शहरात दुचाकी स्वारांना हेल्मेट सक्ती केली आहे, मात्र हेल्मेट सक्ती मागे घेतलेल्या अफवा सोशल मीडियावरून पसरवल्या जात आहेत। मात्र या केवळ अफवाच असून कुठल्याही परिस्थितीत हेल्मेट सक्ती मागे घेतलेली नाही, किंबहुना ती कोणत्याही परिस्थितीत मागे घेतली जाणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिली। सोलापूर शहरात काही दिवसापासून हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे, मात्र सोशल मीडियावर हेल्मेट सक्ती मागे घेतली अशा अफवा पसरत आहेत। मात्र हेल्मेट सक्ती कुठल्याही परिस्थितीत मागे घेतली जाणार नाही, ती सुरूच राहणार आहे। सुरुवातीला जरी कडक कारवाई केली जात नसली तरी काही कालावधीनंतर हेल्मेट न वापरण्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली। हेल्मेट सक्ती हा निर्णय प्रशासनाचा किंवा शासनाचा नसून सर्वोच्च न्यायालयाचा आहे। नागरिकांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणे गरजेचे असून आपल्या सुरक्षेसाठी त्यांनी हेल्मेट वापरावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले। हेल्मेट सक्तीस अनेक संघटना विरोध करत आहेत, मात्र या सर्व संघटनांनी स्वतः मला भेटावे, त्यांच्या काही अडचणी असतील, समस्या असतील तर त्या माझ्यासमोर मांडाव्यात, त्यांच्या अडचणींचे व समस्यांचे निराकरण केले जाईल असेही आवाहन त्यांनी हेल्मेट सक्तीस विरोध करणाऱ्या संघटनांना केले। मात्र कुठल्याही परिस्थितीत हेल्मेट सक्ती ही मागे घेतली जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। त्यावेळी पुढील काळात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी कठोर व काटेकोरपणे होणार आहे हे मात्र निश्चित आहे। सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील एकूण 7 तालुक्यांच्या सिंचनासाठी महत्त्वाच्या असलेल्या टेंबू उपसा सिंचन योजनेच्या 4088 कोटी 94 लाख रुपयांच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या बैठकीत द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। या मान्यतेमुळे आवश्यक प्रवर्षण भागातील 240 गावांना सिंचनाचा लाभ होणार आहे। महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत उर्वरित महाराष्ट्र प्रदेशामध्ये टेंबू उपसा सिंचन योजनेचा समावेश होतो। कोयना, वांग व तारळी धरण तसेच कृष्णा नदीतील मान्सूनोत्तर प्रवाह मिळून 22 अब्ज घनफूट पाण्याचा वापर या प्रकल्पात विविध टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे। कृष्णा नदीवर टेंबू गावाजवळ बॅरेज बांधून विविध टप्प्यांद्वारे हे पाणी उचलण्यात येत आहे। सातारा जिल्ह्यातील कराड तालुका 600 हेक्टर, सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, तासगाव, आटपाडी व कवठेमंकाळ तालुके 59,872 हेक्टर तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका 20,000 हेक्टर अशा एकूण 7 तालुक्यातील 240 गावातील 80,472 हेक्टर क्षेत्रास पाणी पुरवले जाणार आहे। सिंचनाचा हा लाभ 450 किलोमीटर लांबीच्या कालव्याद्वारे देण्यात येईल। प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील एकूण 99.25% सिंचन क्षेत्र हे अवर्षण प्रवर्षण भागातील आहे। प्रकल्पाच्या प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार योजनेतील खुल्या कालव्याद्वारे सिंचनाचा लाभ देण्याचे नियोजित होते। आता द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये प्रकल्पांतर्गत 80,472 हेक्टर क्षेत्रापैकी 75,201 हेक्टर 93.45% क्षेत्रासाठी बंदिस्त नलिका पद्धतीने पाणी वितरित करण्यात येईल। हे पाणी विविध साठवण तलावात सोडून तेथून लाभार्थ्यांना स्वखर्चाने पाण्याचा उपसा करून सिंचन करणे नियोजित आहे। टेंभुर्णीत उसाने भरलेल्या ट्रॅक्टर खाली चिरडून 6वीतील कल्याण संभाजी वाघे या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास टेंभुर्णी पासून 2 किलोमीटर अंतरावर टेंभुर्णी पुणे महामार्गाच्या फिवस रोडवर घडली आहे।
या घटनेने एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। कल्याण संभाजी वाघे वय वर्ष 12 हा शाळेतून टेंभुर्णी इंदापूर महामार्गावरील सर्व्हिस रोडवरून सायकलवरून निघाला होता। त्याचे घर अर्धा किलोमीटर अंतरावर असताना पाठीमागून आलेल्या ट्रॅक्टरने त्यास जोरदार धडक दिली। यामुळे ट्रॅक्टरच्या क्रमांक MH13AJ 0878 च्या चाकाखाली चिरडून कल्याण वाघे हा जागीच मयत झाला। त्यास दत्तात्रय नारायण ननवरे याने तातडीने उपचारासाठी आणले, मात्र तोपर्यंत तो मयत झाला होता। ट्रॅक्टर चालक बेदरकारपणे वाहने चालवित असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत। कल्याण वाघे याचा मृतदेह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होताच नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती। घटनेपूर्वी तो 10 मिनिटे वडिलांना भेटून गेला होता। कल्याण येथील ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूलमध्ये 6वीत शिकत होता। धनश्री मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मंगळवेढा या संस्थेच्या 25व्या गादेगाव तालुका पंढरपूर या शाखेचा उद्घाटन सोहळा त्यांच्या हस्ते पार पडला। यावेळी परिचारक बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे हे होते। पुढे बोलताना परिचारक म्हणाले, धनश्री परिवाराची ग्रामीण भागातील जनतेशी आता नाळ जोडलेली असून गोरगरीब व व्यवसायाभिमुखांची अर्थवाहिनी म्हणून काम करीत आहे। धनश्री मल्टीस्टेटने अवघ्या 7 वर्षात 25 शाखा काढल्या। कमी कालावधीत इतक्या शाखा काढणे सोपे नसते, परंतु धनश्री परिवाराने ते करून दाखवले। अल्पावधीतच धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेटच्या या अर्थकारणाच्या माध्यमातून समाजात खूप मोठे काम केले आहे। धनश्री परिवाराचे काम चोख पद्धतीचे असून समाजाला कर्ज देणे सोपे आहे, परंतु वसूल करणे अवघड आहे। अशा परिस्थितीमध्ये काळुंगे दाम्पत्याने ही धनश्री पतसंस्था व मल्टीस्टेट नावारूपाला आणली असून चांगल्या रीतीने ही संस्था चालवली जात आहे, याचा फार अभिमान वाटतो असेही त्यांनी यावेळी सांगितले। शहरातील महत्त्वाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कारंजा चौकात असलेल्या ताराराणी उद्यानाची अवस्था अतिशय बिकट बनली असून काही वर्षापूर्वी बाग ही अक्कलकोट शहराची शान होती। अतिशय मोठी असलेली ही बाग पण रस्त्याच्या कामासाठी बाग छोटी झाली। बागेतील हिरवळ बघून मन प्रसन्न वाटायचे, आता मात्र बागेतील भकासपणा दिसून येत आहे। उद्यानात प्राचीन कालीन कारंजा होता। या कारंजावरूनच येथील चौकाचे नाव देखील कारंजा चौक असे पडले आहे। सध्या उद्यानाची व ताराराणी यांच्या पुतळ्याची फार व गंभीर दुरावस्था झाली आहे। अक्कलकोटकर जनतेने राणीची बाग वाचवण्यासाठी व राणीच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करून पुतळ्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे। स्थानिक प्रशासन नगर परिषदने उद्यान कामासाठी लाखो निधी मंजूर होतोय, मग नेमके खर्च कुठे होतो? बागेच्या अशी अवस्थेला जबाबदार कोण? स्वामी समर्थाच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र भूमी अक्कलकोट नगरीत येणाऱ्या हजारो भाविकांना अशा बागेची अवस्था बघून काय वाटत असेल? अक्कलकोट शहरातील अनेक ठिकाणी असे आहेत की त्यांची पुन्हा गत वैभव प्राप्त झाले तर पर्यटन वाढण्यात नक्कीच फायदा होईल। श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळींनी नवीन बाग उभारली आहे। त्याच धर्तीवर ऐतिहासिक कारंजा चौकात असलेल्या ताराराणी बागेचे सुशोभीकरण केले, तिथे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होऊ शकतो। तसेच नगर परिषदेने या बागेकडे लक्ष घालण्याची गरज आहे। हिंदी चित्रपट सृष्टीतील जादुई आवाजाचे गायक स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या 94व्या जयंतीनिमित्त स्वर्गीय संजय सविता सार्वजनिक वाचनालय, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजीनगर व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्या वतीने मोहम्मद रफी यांचा अजरामर गीतांचा ट्रॅक शो संपन्न झाला। सोमवारी रात्री 8 वाजता कृष्णनगर येथे सूर संगम ग्रुपच्या कलाकारांनी मोहम्मद रफी यांची एकापेक्षा एक बहारदार अशी हिंदी व मराठी गीते सादर केली। कार्यक्रमाचे उद्घाटन साने गुरुजी व गदी माडगुळकर यांच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने करण्यात आले। प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष राकेश गायकवाड, सूत्रसंचालन राजेंद्र कुमार जाधव व नवनाथ सावळे यांनी केले। या कार्यक्रमात ॲडव्होकेट रमेश जोशी यांनी मोहम्मद रफी यांची माहिती सांगून सूर संगम ग्रुपच्या कार्याचा आढावा घेतला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वर्गीय संजय सविता वाचनालयाचे राकेश गायकवाड, संतोष गायकवाड, महादेव माने, ग्रंथपाल प्रतिभा गायकवाड, लता अवताडे व KN ग्रुपने परिश्रम घेतले। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। हेल्मेट सक्ती मागे घेतलेली नाही, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांची माहिती। टेंभू उपसा सिंचन योजनेस द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता।
म्हणून बालकाचा मृत्यू, धनश्री परिवाराने ग्रामीण भागातील जनतेची अर्थवाहिनी म्हणून ओळख निर्माण केली, सुधाकर पंत परिचारक यांचे प्रतिपादन. अक्कलकोट कारंजा चौकातील दाराराणी उद्यानाची दुरावस्था आणि मंगळवेढ्यात मोहम्मद रफी यांची जयंती साजरी, सूर संगमच्या ट्रॅक शोने श्रोत्यांची मने जिंकली. हे होतं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.